एका 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे नसरापुरात संतापाची लाट उसळली आहे। नसरापूर ग्रामस्थांनी गाव कडकडीत बंद ठेवत ठिय्या आंदोलन सुरू केले। गेल्या 3 तासांपासून गावकऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। भोरचे आजी माजी आमदार सुद्धा यांच्या मनधरणीनंतर गावकरी आंदोलनावर ठाम आहेत। आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सध्या हे आंदोलक करतायत। तर नसरापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळलेला आहे। त्यांची मागणी एकच आहे, या आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी। आजी माजी आमदारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। जर या संदर्भात लवकरात लवकर पावलं उचलली गेली नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। तर या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती। तो या आधी सुद्धा अत्याचार प्रकरणामध्ये तुरुंगामध्ये होता, मात्र त्याला जामीन दिला गेला आणि त्यानंतर बाहेर येऊन पुन्हा एकदा त्यानं तशाच पद्धतीचं कृत्य केलेलं आहे आणि म्हणूनच या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। तर या आरोपीनं याआधी एका 75 वर्षीय वृद्ध महिलेवर सुद्धा अत्याचार केला होता, तसंच स्वतःच्या पुतणीवर सुद्धा अत्याचार केलेला होता। असे 3 अत्याचाराचे गुन्हे त्याच्यावर दाखल असताना सुद्धा त्याला जामीन का दिला गेला असा संतप्त सवाल या ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे। आरोपीला फाशी व्हायला पाहिजे। पहिल्या वेळेस कृत्य केलं होतं, आमच्या समोर फाशी झाली पाहिजे। एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा घटना आहे, तिसरी घटना ही मोकट कसं काय तरी तर काय त्यांनाच पोलिसांनाच माहिती नाही। याला कोण जबाबदार? त्यांना आमच्या ताब्यात द्या, आरोपीला आमच्या ताब्यात द्या। आमच्या डोळ्यात फाशी झाली पाहिजे। आम्हाला काय करायचं ते आमचं आम्ही बघू। आरोपी 2 वेळा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक होता, त्याला बेल दिली। त्यामुळे आमचा प्रशासनावर आता विश्वास नाहीये। काल जरी एसपी साहेबांनी लेखी दिलं असलं तरी पण आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहे की 15 दिवसात चार्जशीट हे कोर्टात गेलंच पाहिजे। आणि लोक निडर होऊन सगळं कृत्य करत असतील तर काय? शेजारी शाळा आहे जिथं कृत्य झालंय, लहान मुलींची, मग काय सुरक्षितता आहे? पालकांना काय सांगायचं? आम्हाला या ठिकाणी एसपींनी त्या ठिकाणी आश्वासन दिले की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही घटना नेऊन 15 दिवसाच्या आत या ठिकाणी त्या चिमुकलीला न्याय मिळेल आणि त्या नारात आम्हाला फाशी मिळेल असं आश्वासन दिलंय। पण जर त्यांनी ते केलं नाही तर 16व्या दिवशी या आम्ही जे शांततेत मोर्चा करतोय त्याच्याऐवजी या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं तर त्याला जबाबदार हे प्रशासन आणि या ठिकाणी असलेले कायद्याचे जे सुरक्षा रक्षक म्हणून स्वतःला म्हणून घेतात ते असतील असं आम्ही सांगू। या ठिकाणी 2 वेळा आधी असं हे प्रकरण केलेलं आहे, तेव्हा जर ही शिक्षा झाली असती, जर त्याच वेळी त्याला फाशी मिळाली असती तर ही आज वेळ आलीच नसती आणि आम्हाला मोर्चा काढावा लागला नसता। फाशी झाली